तर असं वाटतंय की गावात आलो आपल्या. छोटे छोटे रोड सकाळ. हे आता मस्त असं प्लेस सोडायचा टाइम आलाय. एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत वांद्री लेक. तिथे कुठेतरी हिडन स्पॉट आहे. तर रोहन आपल्याला दाखवणार आहे. आज मी जॅकेट वगैरे काही वेअर नाही केलं, बघू शकता. आणि करोडो वर्षानंतर मी आज राईड करतोय. रुद्रा 2.0 ची पहिल्यांदा राईड आहे. तर कुठेतरी तिकडे हिडन स्पॉट आहे, तर तो आपल्याला रोहन दाखवणार आहे. रोहन आणि मी आज दोघंच जण राईड करतोय. अचानक काल रात्री सडन प्लॅन झाला. थंडी आहे. सकाळच्या वाजतात बघू शकता 6:43. आणि इथून मी ट्रिप मीटर एक माझा रिसेट करतो. ट्रिप मीटर 1 आपण रिसेट केला आहे. तर ठीक आहे. किलोमीटरमध्ये गाडी आता एव्हरेज वगैरे काय देते काय नाही आपल्याला कळेलच ट्रिप मीटरमध्ये. ॲक्च्युअल एव्हरेज आपण टाकी फुलचं काढत नाही आहोत. भरपूर म्हणजे जवळपास 11 महिन्यानंतर मी असा राईडला निघालो आहे. प्रॉपर गेअरअप नाही आहे, फक्त ग्लव्ज वेअर केले आहेत. थंडी आहे. मी अंडर एस्टिमेट केलं होतं की थंडी नसणार आहे, पण थंडी आहे. तर ठीक आहे, आपण जाऊन बघूया तो स्पॉट कसा आहे काय आहे. A few moments later. One hour later. मागच्या ब्रिजच्या पाठी आपण थांबलो होतो थोडं रील शूट करायला. रील तुम्ही आत्तापर्यंत तर इंस्टाग्रामवरती बघितलीच असेल. ती रील शूट करता करता हेल्मेट मी बाईकवर ठेवलं होतं सीटवर, आणि बाजूने एक ट्रक गेला जोरात. त्या हवेने पूर्ण हेल्मेटच उडालं. तर हे छोटे मोठे हादसे होत राहतात आपल्याबरोबर. तर ठीक आहे, जाऊयात आता आपण वांद्री लेकच्या हिडन स्पॉटला. पोहोचतच आलो, जसं की एक ब्रिज नंतरच आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि हा मस्त असा सनराईज होतोय. आत्तापर्यंत ऊन असं लागत नाही आहे, कारण का वातावरण पूर्ण थंड आहे. अजूनपर्यंत थंड हवाच चालू आहे. असा वेदर पाहिजे बाईक रायडिंगला, तर मजा येते. आणि बघू शकता आपल्या मीटरवरती झाल्यात 27.8 किलोमीटर आणि 35.8चं एव्हरेज. त्याच्यामधून -3 करू आपण, कारण का मीटर बरोबर नाही दाखवत हिमालयनचा. 26 जर दाखवतं, 24 दाखवतं, तर एव्हरेज येतं 23च्या आसपास. जर 26 दाखवतं तर, आणि 24 दाखवतं तर -3 असं एव्हरेज येतं. तर आपण आता 35.8 जर मायनस केले 3, तर आपल्याला जवळपास 32.8 म्हणजे 33च्या आसपास आपल्याला एव्हरेज भेटतं आहे. तर ठीक आहे, एवढ्या 450cc गाडीला 33चा एव्हरेज इनफ आहे. अजूनपर्यंत आता मी लोड नाही केली आहे बाईक. डबल सीट नाही आहे, लिनियर नाही आहेत माझ्याबरोबर. तर तेव्हा पण एकदा गाडी लोड करल्याच्या नंतर, म्हणजे पूर्ण हेवी केल्याच्या नंतर, हेवी इन द सेन्स लगेच, काही लोक लोडमध्ये मॉडिफिकेशन समजतात. तर मॉडिफिकेशन नाही,
गाडी लोड म्हणजे लगेच भरल्याच्या नंतर जर नंतर मग आपण चेक करू एकदा लॉंग रूटला की गाडी किती वगैरे येते आणि तेव्हा आपण टँक फुल टू फुल करू म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट आता कळेल. हा हलकासा इथे स्क्रॅच आला हेल्मेटच्या वायझर तसंही आपल्याला चेंज करायचं आहे पण सध्या थोडंसं खर्च कमी करायच्या मूडमध्ये आहे मी. तर ठीक आहे तेव्हा आपली लॉंग राईडमध्ये पुढच्या साईडला काही इम्पॅक्ट नाही झाला वायझरच्या. पुढच्या साईडला काही इम्पॅक्ट झाला तर आपण वायझर चेंज करू. तर असंही म्हणजे सध्या तर हे असं चेंज लगेचच्या लगेच करणं असं गरजेचं पण नाही. आरामात करू पुढं. सो आपण फायनली राईट टर्न घेतला आहे वांद्रे लेक आणि इथून आपण आता आज जाऊन हिडन स्पॉट कुठे आहे तो बघायचा आहे कारण का तो फक्त रोहनला माहिती आहे. तो बोललो इथे पब्लिक येते पण लेट येते लवकर कोणी नसतं. जर पब्लिक असेल तर मी थांबोय नाही करणार आहे पब्लिक नसेल तर करू. असं वाटतंय की गावात आलो आपल्या. छोटे छोटे रोड सकाळ सगळेजण आपले कामावर चालत. काम तर संडे आहे पण ठीक आहे चले पटापट. लेट झालंय ऑलरेडी 7:45 झालेत. 7:45 ऑलरेडी झालेत. चल काय बोलतो काय काय. हां ठीक आहे चल पुढे तर जाऊया. मेन रोडवरून आपण लेफ्ट घेतला आणि इथून आता आपण आत चाललोय. काय रे काय आलं. इकडून जायचंय. बाईक कुठे लावूया. बाईक इथे लावूया का आतमध्ये. हा एवढूच याच्यात दाखव कुठे लावायचे. ते एवढूशाच्या मध्ये पार्किंग चार्ज. चार्जेस घेतात. हे लोकांना स्पॉट बनवून ठेवलंय ना. बाहेर आहे गाडी की बरोबर आहे. तर बाईक आपण इकडे पार्क केल्यात. रोहन कुठे आता इथून खाली जायचंय. तर इथून जायचं आपल्याला खाली. ओके हा स्पॉट आहे एवढं जवळ आहे.
ओके, तर जास्त लांब नाही आहे तो रोड आहे, ती गाडी ठेवली आपण आणि हा डायरेक्ट इथे आला आणि हे आपल्या बरोबर इथे जोडीदार. मला वाटलं असं आतमध्ये एकदम जायचं आहे. आतमध्ये आहे खूप, पण आपण इथेच आहे पण जरा निघेलच चांगला स्पॉट आहे. आतमध्ये काहीच नाही एवढं पाणी. हा मस्त आहे तिथं उड्या मारतात सगळं. कुठल्या स्पॉटला? यायच्या खाली तू उडी नको मारूस. का रे बाबा? हा दगड असतील आपल्याला अंदा आधी खाली जाऊन बघूया किती आहे दगड. इथून स्ट्रगल करतोय खाली उतरायला. आता सामान्य म्हणून तो उडी टाकली. तर आता इथून निघायची वेळ झाली आहे. पॅकिंग वगैरे झाली आहे, अंघोळ वगैरे झाली आहे, चेंज वगैरे पण आम्ही केलं. आउटलुक म्हणजे आपण जॅकेट वगैरे काय वेअर नव्हतं केलं, जीन्स आणि टी शर्ट. तर हे आता मस्त असं प्लेस सोडायचा टाईम आला आहे. भेटू आपण परत कधीतरी येऊयात. आता पाणी पण निखळलं आहे. ॲक्च्युअल तुम्हाला पाण्याचे डीप पण आता समजत असेल. तेव्हा इथून जर बघितलं कॅमेरा माहीत नाही किती कॅप्चर करेल, तर डीप पण समजते. सकाळी आलो होतो तेव्हा तर काहीच नव्हतं समजत. चलो फिर रो निकल दे. चलो. हा रोहन, अरे वर तरी बघ. आणि इकडे आपले हेल्मेट आणि टँक बॅग. तर चला निघूयात आता इथून आणि कुठेतरी बाहेर जाऊन थांबूया आणि काहीतरी खाऊयात आपण. ऊन पण तसंही वाढलं आता. चला तर इथे बघू शकता एक्झॅक्ट 50 किलोमीटर 49.6 मीरा रोडपासून. त्याच्या आधी एक पकडा 5-7 किलोमीटर माझ्या घरापासून लोकेशन आहे हे. तर ठीक आहे, जाऊयात आता आपण नाश्ता करूयात. तर इथे आपण आता छान नाश्ता करूया. रोहनने प्लेस आपल्याला सजेस्ट केली आहे ही. Two hours later. तर चहा नाश्ता केला, इथून आता निघतो आहे. तर दाखवलं नाही चहा नाश्ता काही केला, कारण का एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं. मिसळ वगैरे नाही भेटली, ऑमलेट पाव, चहा, बटाटा भजी बस. एवढी टेस्ट ही काय चांगली नव्हती म्हणून मी रेकमेंडही नाही केलं. तर ठीक आहे, निघूयात आता इथून. मी जाणार आहे डायरेक्ट बोरवली. रोहनला काम आहे तर रोहन दुसरीकडे जाणार आहे, बाकी काही नाही. ऊन आहे पण अजूनपर्यंत असं लागणारं ऊन नाही. तर 1-2 पॅच जे आहेत ते स्ट्रेच मारू. थोडंफार गाडी किती उघडते आहे काय बघू. अजूनपर्यंत हा अंगठा बघू शकता, अजूनपर्यंत हा पेन होता मला. तर मे बी कुठे मोठी राईड असेल 1-2 दिवसाची, तर त्याच्या आधी थोडं ऑफिस यूजमध्ये घालून बघितलं पाहिजेत. ग्लव्ज थोडेफार यूज टू झालं पाहिजे. आणि इंटरकॉमही नाही आहे आपलाच. इंटरकॉम आपण पाठवलं आहे बँगलोरला स्विच रिप्लेसमेंटसाठी, कारण का रबरचे जे स्विच होते ते पूर्ण जाड झाले होते. म्हणजे प्रेस झाल्यावर पण ते एवढं सेन्सिटिव्हिटी उरली नव्हती. तर मग ते गेलेत बँगलोरला. शिपमेंट झाला, त्यांच्याकडे पोचलं आहे. तिथून मेलही आला होता मला.
एक 10 दिवसात मला भेटून जातील. तर ठीक आहे, डायरेक्ट आता आपण भेटू हायवेला. हायवे काय जास्त लांब नाही आहे, समोरच आहे. तर डायरेक्ट तिकडे भेटू. हा बघा समोर हायवे आला. तर भाईंदरच्या खाडीवर आपण पोचलो आहोत आणि रोडची कंडिशन पूर्ण खराब आहे. तर या व्हिडिओचा मी इथेच एंड करतो आहे. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम. आणि व्हिडिओ आवडला असेल, हिडन स्पॉट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, तर मग व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. Yeah.